आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। 2 ऑक्टोबर हा दिवस भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे कणखर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे। या दिवशी साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्ली यांनी कार्यक्रम साजरा केला। या कार्यक्रमात प्रभागातील 80हून अधिक ज्येष्ठ महिला पुरुष उपस्थित होत्या। यावेळी ज्यांचे 75 वर्ष पूर्ण झाले अशा व ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली अशांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात भजन, भावगीते, लावणी नृत्य, कविता वाचन इत्यादी कार्यक्रम सादर करण्यात आले। तर यावेळी मंडळाचे माजी सचिव पुराणिक यांनी गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती दिली। तसेच रमेश पारखे अध्यक्ष कोकण विभाग यांनीही गांधीजींच्या जीवनावर बऱ्यापैकी माहिती दिली। तर यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे मंदा पाटील मनसे महिला शहराध्यक्ष तसेच शंकरराव पाटील अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्ली यांनीही मनोगत व्यक्त केले। तर रमेश नाईक यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पालकर यांनी केले। महात्मा गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी निरनिराळ्या अहिंसक मार्गांचा, शांततामय मार्गांचा अवलंब केला व त्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले, त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले, मूठभर मीठ उचललं आणि असंख्य कार्यकर्त्यांना ठेवून गांधीजींचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या सहवासात जे म्हणून काही आले ते त्यांचे होऊन जात। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।